पालकमंत्री पदाचा उपयोग भरत शेट्टींना पालकमंत्रीपद मिळालं. अशातच सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की विकास कामं पालकमंत्री नसताना देखील व्हायची, त्याचे काही अडथळे नव्हते. काय सांगाल? आणि माझा देखील पुढाकार मोठा आहे असं म्हटलं, मग इतर वेळेला विलंब झाला का असं वाटत नाही का? काय कारण असतील? खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाषा आहे ते अधांतरित असं नक्की आहे. कारण गेले 1.5 ते 2.5 वर्ष उशीर का झाला त्याचं आत्मपरीक्षण त्याने स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव निश्चित आहे. परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. रायगडवासीयाने जो जनाधार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिला, 3 आमदार आमचे शिवसेने निवडून आले आणि मग आमचा अधिकार निश्चित होता. ती लढाई आम्ही जिंकलो. त्याच्यामध्ये महायुतीचे सगळे वरिष्ठ नेत्यांचं तर नक्की श्रेय, कारण आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही श्रेय नक्की आहे. पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये. खरं तर याला विरोध हा तटकरेचा होता, हे जगजाहीर आहे. त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे. आम्ही लढलेली लढाई आहोत आणि जे जिंकलो त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. पण भरवशाच्या रूपाने खऱ्या अर्थाने या जनतेला, रायगडच्या जनतेला खऱ्या अर्थाने निश्चित विकासात न्याय मिळेल असं मला वाटतो. अगोदर पालकमंत्री होऊन गेले, किती झाले, काय झाले, त्यांनी किती विकास केला. पण भरतशेठ सर्वसामान्यामधला एक कार्यकर्ता, नेता असा उदयाला एक अवघ्या व्यक्तिमत्व आहे. आणि मंत्री असल्यामुळे पालकमंत्री तो आमचा अधिकार आहे आणि तो मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, आमचे नेते शिंदेसाहेब असतील, राष्ट्रवादीच्या नेत्या आमच्या पवारवहिनी असतील आणि मंत्रिमंडळ सगळे सहकारी, सगळ्या आमदारांचा मनापासून आभार. शेठ, एक प्रश्न आहे. काल मंत्री भरत गोगावले यांनी असं म्हटलंय की आदिती तटकरे, अनिकेत तटकरे असते यांनी पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या, मात्र सुनील तटकरेंनी अद्यापही भरत गोगावले यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत. ती अपेक्षा पण नाही आमची, म्हणजे कोणी शुभेच्छा द्याव्या हे आमची अपेक्षा पण नाही आहे. जनतेने जो जनाधार दिला त्याचा आदर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणी शुभेच्छा द्यायला दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आता रडून काही फायदा होत नाही. आम्ही लढलेले सगळे मंडळी आहोत आणि ती लढाई आम्ही जिंकलेली आहोत. त्यामुळे आता तटकरे कुटुंबीय काय बोलत आहे? मध्यंतरी झालेल्या एका शासकीय कार्यक्रमामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता एवढे आम्हीच त्यांना खासदार निवडून दिलेत. शासनाचा कार्यक्रम होता, राज्याचा होता. ते निम्मतेच असताना त्यांनी अशा पद्धतीने नाराजी व्यक्त करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे. त्यांचा कार्यक्रम असला तिथे धाटीने घेऊन जातात. दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये फोडा घालणं हे त्यांचं कामच आहे. आणि आज फोडा हटलेला आहे. त्यामुळे बरेचसे पालकमंत्री झालेत आणि रायगड जिल्ह्यातल्या जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी स्वतः पालकमंत्री, हा खऱ्या अर्थाने शिवसेनेचा नक्की विजय असेल. आम्ही राष्ट्रवादीला गणतीत पडत नाही आहोत. आम्ही जरी महायुतीमध्ये असलो तरी BJPचे आमचे विचार एकत्र जुळत आहेत. राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारी पक्ष आहे आणि आज तटकरेचं त्यांच्याच पक्षामध्ये काय चालत नाही आहे. त्यांनाच त्यांनी साहित्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये तटकरे कुटुंबाला त्या संदर्भात नक्की झटका मिळेल, हा माझा संदेश आहे. नक्की पुढचे खासदार काय डोक्यामध्ये? पक्ष श्रेष्ठी आदेश देईल ती लढाई नक्की होणार. पण निश्चित आहे की शिवसेनेचा खासदार खेळाडू तयार आहे आपल्या? खेळाडू तर 1 नाही 4 तयार आहेत. त्या पक्ष आदेश देईल तो खेळू नक्की माझा उतरेल आणि लढाई जिंकू. आता आपल्याला मंत्रिपदाचे वेध लागलेत का? आणि मंत्री होण्यासाठी भरत शेठ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशी ताकद लावतील? काय वाटतंय तुम्हाला? एकूणच जनतेच्या मनात आपल्याला मंत्री करण्याचा आहे. सर्वस्व हा निर्णय आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांचा नक्की राहील. पण शेवटी आम्ही पहिल्या फळीतले लोक आहोत आणि पडत्या काळामध्ये साथ दिलेली आहे. आणि आज रायगडमध्ये आमचे बरेचसे मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. त्यामुळे प्रत्येक इच्छा तर प्रत्येकाला असते आपण स्वतः मंत्री व्हायला पाहिजे. पण पक्षाने एक आम्हाला मंत्री दिलेत, खूप छान बरेचशेचा स्वभाव सर्वसामान्य घेऊन पुढे जाणार आहे. आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी आशावादी आहे, पक्ष त्या दृष्टीने विचार नक्की करेन आणि जनताही आशावादी आहे. कारण मी जनतेतला एक कार्यकर्ता आहे. माझ्या तमाम जनतेला वाटतं की आमच्या घरातला आमदार महेंद्रवळी मंत्री व्हायला पाहिजे. पण शेवटी हा सर्वस्व निर्णय आदरणीय शिंदे साहेबांचा आहे. येणाऱ्या सगळ्या विस्तारा ह्याच्यामध्ये पक्ष नक्की त्याचा माझा विचार.